जय हरी मंडळी, मी संजय. माझ्या चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. रोज एक अभंग टाकून एक सारांश रूपाने आपण अर्थाचा व्हिडिओ दररोज टाकत असतो. आज मी तुम्हाला नवीन विषय सांगणार आहे. एक उद्योगपती वृद्धापकाळामुळे आपल्या घरामध्ये कैद झाले. स्वतःला ती प्रश्न विचारू लागली की मी तोच उद्योगपती आहे का ज्यांनी मोठमोठे कारखाने निर्माण केले, मोठमोठी घरं बांधली, विमानानं प्रवास केला, परंतु आज मला पाऊलसुद्धा उचलता येत नाही. इतका कमालीचा अशक्तपणा मी एवढं निर्माण केलं, हे मी निर्माण केलं का? म्हणून एक अभंग मला आठवला. तर तो असा आहे. ए साथिया लिया ओळगाचा रंग धरू, ए साथिया लिया ओळगाचा रंग धरू, नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी संसार जाईल रया. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, अबराची सावली जाईल रया, अबराची सावली जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव मने पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया, स्वप्नीचे चैले जाईल रया. त्याप्रमाणे किंवा पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर सारंगधराला तुमचा जन्म व्हायला हवे. ज्याप्रमाणे मृग म्हणजे हरिण पाणी पिण्याचा तरफडा करते, तिथं गेल्यानंतर त्याला पुन्हा पाणी दिसत नाही, त्या उन्हाच्या झळायाच असतात, त्याप्रमाणे मायबाप गणगोत सगळं हे नाहीसं होणारे आहे. वेगळाची बाहुली ज्यावेळेस तो सूत्रधार दोरी हलवणं बंद करतो, त्यावेळेस ती नाचणं बंद करते. किंवा महाराज सांगतात, स्वप्नामध्ये दिसणारे दृश्य जागृत झाल्यानंतर जसे नष्ट होते, तशा प्रकारचं आपलं जीवन आहे. म्हणून सारंगधर ओळखणं आवश्यक आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.